हे गाइस, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोत बघा. आपण महाराष्ट्र जिओग्राफीची सीरीज सुरू केली होती, त्यातला आपण कोकण प्राकृतिक विभाग संपवलेला आहे. आजपासून आपण पश्चिम घाट किंवा तुम्ही सह्याद्री ज्याला म्हणता ते आपण आज सुरू करणार आहोत. चला मग पश्चिम घाट किंवा सह्याद्रीबद्दल आपण माहिती घेऊया. चला बघा, पश्चिम घाट किंवा सह्याद्री. पहिल्यांदा तुम्हाला बघायचं आहे की पश्चिम घाट जेव्हा भारताचा विचार करतो, बघा भारताचा विचार करतो तेव्हा बघा ह्याला आपण पश्चिम घाट, ओव्हरऑल ह्याला पश्चिम घाट म्हणतो, बरोबर आहे. आणि इकडचा कुठला असतो, हा जो आहे तो पूर्व घाट आहे, हा पूर्व घाट आहे. बघा भारताचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा ह्या पश्चिम घाटाची ओव्हरऑल किती लांबी आहे, 1600 किलोमीटर. ओके, 1600 किलोमीटर आहे. आणि जर महाराष्ट्राचा विचार करता म्हणजे बघा इथं आपला महाराष्ट्र येईल, बरोबर आहे. मग महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे, महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाची किती लांबी आहे. ओके, महाराष्ट्रातील लांबी बघा 750 किलोमीटर आहे. म्हणजे ओव्हरऑल भारताचा विचार करता 1600 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला क्वेश्चन काय आहे की भारताचा विचार करून विचारलेला आहे की फक्त महाराष्ट्राचा विचार करून विचारलेला आहे. भारताचा विचार करून विचारला की किती, 1600 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील लांबी विचारली की किती, लक्षात ठेवायचं 750 किलोमीटर. चला मग महाराष्ट्रामधलं बघूया आपलं पश्चिम घाट किंवा त्याला काय म्हणतो आपण, सह्याद्री. चला महाराष्ट्राचा मी नकाशा काढून घेतला कामापुरतं, तुम्ही पण असं प्रॅक्टिस करत जावा, कामापुरतं आपल्याला करायचं आहे. तुम्ही बघितलं होतं महाराष्ट्राच्या पश्चिमेला लांब चिंचोळ्या, आपण चिंचोळ्या भागाला किंवा अरुंद भागाला काय म्हणतो, कोकण. बघा कोकणाच्या समांतर, एकदम समांतर, एकदम भिंतीसारखा उभा आहे, ज्याला काय म्हणतो आपण, सह्याद्री. बघा ह्याला सह्याद्री झालं. हा बघा कोकणाच्या समांतर एकदम भिंतीसारखा उभा आहे, त्याला काय आपण म्हणू, सह्याद्री किंवा पश्चिम घाट. ओके, पश्चिम घाट. आणि महाराष्ट्रातली लांबी किती आहे त्याची, 750 किलोमीटर. लक्षात येते. बघा सह्याद्री, पश्चिम घाट त्यालाच आपण म्हणतो, त्याची लांबी महाराष्ट्रातील किती आहे, 700 किलोमीटर, 750 किलोमीटर. येते लक्षात. आणि ह्याचा विस्तार बघा वर दिसतोय तुम्हाला, हा कोणता जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार पासून खाली कोणत्या जिल्ह्यापर्यंत आहे, सिंधुदुर्ग पर्यंत आहे. ह्याचा विस्तार बघा, तुम्हाला काय बघायचं आहे, बघा ह्याची माहिती घेतोय आपण आधी. नंदुरबार पासून उत्तरेकडून नंदुरबार आणि खाली दक्षिणेकडे सिंधुदुर्ग पर्यंत पसरलेला आहे. नंदुरबार टू सिंधुदुर्ग पर्यंत विस्तार आहे ह्याचा. सह्याद्रीचा विस्तार बघा कसा आहे, नंदुरबार जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग पर्यंत आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आले, एवढे पॉईंट लक्षात आले. आणि बघा तुम्हाला सह्याद्री हे जलदुभाजकचं काम करतं. काय करतं, जलदुभाजकचं काम करतं. की तुम्हाला त्याच्या उपरांगा माहिती आहे, तुम्हाला क्वेश्चन येतात की उपरांगांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, तेच आपण आता पाहणार आहोत. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सह्याद्री हा जलदुभाजकचा, प्रमुख जलदुभाजकचं काम करतो, की काम करतो. ठीक आहे, किंवा महाराष्ट्रातील प्रमुख जलदुभाजक आहे कोणतं, सह्याद्री. ओके, सह्याद्री. आता अजून काय पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, उंची. सह्याद्रीची उंची आहे ती उत्तरेकडे वाढत जाते, म्हणजे दक्षिणेकडे कमी आहे. ओके, दक्षिणेकडे कमी आहे. जसं तुम्ही कोकणाची रुंदी पाहिली होती, रुंदी पण दक्षिणेकडे कमी होती आणि उत्तरेकडे वाढत जात होती. तसंच सेम सह्याद्रीची उंची दक्षिणेकडे काय आहे, कमी आहे, तर उत्तरेकडे काय आहे, वाढत जाते, वाढत जाते. आणि तुम्हाला हे जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कळसुबाई शिखर कुठे आहे, नगरमध्ये. आणि ते कुठं, नॉर्थमध्ये येतं. बघा नॉर्थमध्ये येतं का नाही, महाराष्ट्राच्या नॉर्थ मधला तो जिल्हा आहे, बरोबर आहे. बघा उत्तरेकडे वाढत जातं, म्हणून तर बघा तुम्ही कळसुबाई शिखर, सगळ्यात जास्त उंचीवरचं शिखर कोणतं, कळसुबाई शिखर. सगळ्यात जास्त उंची कोणाची आहे, कळसुबाई शिखरची. आणि ते कुठे आहे, नगरमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या नॉर्थमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, उत्तरेकडे उंची वाढत जाते, उंची वाढत जाते. म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही उत्तरेकडे गेलात तर काय होणार, उंची वाढत जाणार, उंची वाढत जाणार. येते लक्षात. एवढे पॉईंट लक्षात ठेवले. काय काय पॉईंट लक्षात ठेवलं, पश्चिम घाट किंवा सह्याद्रीचा टोक, म्हणजे सह्याद्री तर आपण महाराष्ट्रामध्ये बोलतो. भारताचा बघा पश्चिम घाटाची लांबी किती आहे, 1600 किलोमीटर. आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर किती आहे, 750 किलोमीटर. आणि तुम्हाला दाखवलं मी, बघा हा कोकण आहे, कोकणाच्या समांतर भिंतीसारखा उभा आहे, त्याला काय आपण म्हणू शकतो, सह्याद्री. आणि त्याचा विस्तार बघा नंदुरबार पासून खाली कोणत्या जिल्ह्यापर्यंत आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत आहे.
त्यानंतर अजून काय बघितलं, उंची बघा दक्षिणेकडे कमी आहे आणि उत्तरेकडे वाढत जाते, म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही उत्तरेकडे गेलात की उंची वाढत जाते. आणि अजून कोणता पॉईंट लक्षात ठेवला, सह्याद्री हे जलदुभाजकचं काम करतं किंवा महाराष्ट्रातील प्रमुख जलदुभाजक म्हणून सह्याद्रीला ओळखलं जातं. त्यानंतर बघणार आहोत आपण सह्याद्रीच्या उपरांगा, हे जलदुभाजकचं काम करतं, त्याच्या उपरांगा कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. चला मग पाहूया आपण सह्याद्रीच्या उपरांगा. बघा खूप सोपं आहे आणि आपण ट्रेकनुसार पाहणार आहोत, तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. बघा चला बघा तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला 3 सह्याद्रीच्या उपरांगा लक्षात ठेवायचे कोणकोणते हो. बघा पहिल्यांदा सातमाळा अजिंठा, ओके सातमाळा अजिंठा, ठीक आहे पहिले, ओके. बघा उत्तरेकडून मी दक्षिणेकडे सांगत आहे. त्यानंतर बघा हरिश्चंद्र बालाघाट, तुम्हाला माहिती आहे हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर बघा कोणतं, शंभू महादेव, ओके शंभू महादेव. हे काय उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम आहे, शंभू महादेव येते लक्षात, शंभू महादेव. बघा 3 रांगा आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या, उत्तरेकडून काय दक्षिणेकडे. आणि तुम्हाला असं पण विचारतात ह्या 2 म्हणजे सातमाळा अजिंठा हे कोणत्या 2 नदीच्या मध्ये येते, ओके बरोबर आहे, बरोबर. आणि किंवा हरिश्चंद्र बालाघाट किंवा शंभू महादेव यांच्या म्हणजे उत्तरेला कोणती नदी आहे, दक्षिणेला कोणती नदी आहे असं विचारतात. मग आपण काय करणार आहोत, तर अंताक्षरी खेळणार आहोत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जसं अंताक्षरी खेळता, एखादं गाणं म्हणता बरोबर आहे आणि त्या गाण्याच्या शेवटी जो अक्षर येतो त्याच्यावरून तुम्ही नवीन गाणं म्हणता, तसंच आपण शब्दाची अक्षांतर काय आपलं अक्षांतर खेळणार आहोत, ओके ठीक आहे. अंताक्षरी अंताक्षरी खेळणार आहोत, ओके ठीक आहे. बघा शब्दांची अंताक्षरी खेळायची आपल्याला, बघा 3च शब्दांची अंताक्षरी खेळायची आहे. बघा पहिल्यांदा काय घ्यायचं आहे आपल्याला, कोणता शब्द घ्यायचा आहे, बघा तास ग. बघा तास ग हा पहिला शब्द आला, म्हणजे तुम्ही तिघी आहात, 3च आपल्याला अंताक्षरी खेळायची, 3 शब्दांची अंताक्षरी खेळायची. इमॅजिन करा तुम्ही तिघी मैत्रिणी आहात, त्यातली मैत्रिणी पहिल्या कुठचा शब्द बोलली, तास ग बोलली, ओके तास ग. मग दुसऱ्या मैत्रिणीला ग वरून एखादा शब्द बोलावा लागेल, नंतर ती काय बोलली, ग वरून गोभी, ओके गोभी. मग तिसऱ्या मैत्रिणीला भी वरून कोणता तरी शब्द बोलावा लागेल, बरोबर, म्हणून भिष्क, ओके भिष्क, ओके लक्षात येते भिष्क. 3 शब्द तयार झाले, तिघी मैत्रिणी आहात, तुम्ही गप्पा मारताहेत, अंताक्षरी खेळण्याचं हे आलं. मग तुम्ही पहिल्या मैत्रिणींनी कोणत्या शब्दापासून केलं, तास ग. त्यानंतर ग वरून गोभी, नंतर बघा भी वरून भिष्क, असे 3च शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता हे 3 शब्दच का लक्षात ठेवायचे आहेत, बघा तास ग. बघा आता तास ग वरून काय लक्षात येईल तुम्हाला, ता वरून तापी नदी, ओके तापी नदी लक्षात आली, तापी नदी. त्यानंतर स वरून बघा सातमाळा अजिंठा, ओके सातमाळा अजिंठा, ओके लक्षात येते. मी असं काढते, ओके ठीक आहे, उपरांगा अशा काढलेल्या आहेत. आणि ग वरून बघा गोदावरी नदी, ओके गोदावरी नदी. म्हणजे बघा सातमाळा अजिंठा हे उपरांगा कोणत्या 2 नदीच्या मध्ये आहे, तापी आणि गोदावरी नदीच्या मध्ये आहे. आलं लक्षात, किती सोपं आहे. तुम्हाला 3च शब्द लक्षात ठेवायचे, कोणता, तास ग, त्यानंतर ग वरून गोभी, नंतर भी वरून भिष्क. अंताक्षरी खेळताय तुम्ही, लक्षात आलं. बघा कोणकोणता, बघा ता वरून तापी, आणि बघा स वरून सातमाळा अजिंठा आणि ग वरून गोदावरी. म्हणजे बघा तापी आणि गोदावरीच्या दरम्यान कोणतं उपरांग आहे, कोणती उपरांग आहे, तर सातमाळा अजिंठा, ओके सातमाळा अजिंठा. बघा सातमाळा अजिंठा आहे, बरोबर आहे, सातमाळा अजिंठा बरोबर आहे, ठीक आहे. इथे लक्षात सातमाळा अजिंठा, ठीक आहे. त्यानंतर कोणता शब्द नंतर दुसऱ्या मैत्रिणींनी कोणता शब्द तयार केलेला आहे, गोभी. आता गोभी वरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, बघा गोह वरून गोदावरी नदी, ओके गोदावरी नदी. आणि बघा ह वरून बघा हरिश्चंद्र बालाघाट, ह वरून काय हरिश्चंद्र बालाघाट, ह वरून हरिश्चंद्र बालाघाट.
ठीक आहे, लक्षात येते. आणि भी वरून भीमा नदी, भीमा नदी झाले. म्हणजे गोदावरी आणि भीमा नदीच्या मध्ये कोणतं उपरांग आहे, कोणती उपरांग आहे, तर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. लक्षात येते. त्यानंतर बघा भी वरून, बघा इथं भिष्क शब्द, तिसरा शब्द भी वरून भीमा नदी. ओके, भीमा नदी. नंतर श वरून भिष्क, श वरून शंभू महादेव. ओके, शंभू महादेव. ओके, शंभू महादेव. ओके, येते शंभू महादेव, येते शंभू महादेव. आणि क वरून काय, कृष्णा नदी. किती सोपं आहे बघा, कृष्णा नदी. ओके, कृष्णा नदी. म्हणजे भीमा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान कोणती उपरांग आहे, शंभू आणि महादेव, शंभू महादेव. ओके, शंभू महादेव. म्हणजे तुमचं उत्तरेकडून दक्षिणेकडचा उपरांग पण लक्षात येतील ह्या अंताक्षरीमुळे. आणि काय, कोणत्या दोन नदीचं म्हणजे मध्ये कोणती उपरांग आहे हे पण लक्षात येईल. लक्षात येते. जर महाराष्ट्रात म्हणजे सर बघा, जर सरळ मला काढायचं असेल, तुम्हाला दाखवायचं असेल तर बघा तापी नदी. ओके, तापी नदी मी काढलं, तापी नदी. ओके, तापी नदी. आणि त्याच्या खाली कोणतं, सातमाळा अजिंठा. ओके, सातमाळा अजिंठा, सातमाळा अजिंठा काढलं मी, सलाव काढलं मी. त्याच्या खाली काय होणार, गोदावरी. ओके, गोदावरी. म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे तापी नदी आणि गोदावरी नदीच्या दरम्यान कोणता आहे, सातमाळा अजिंठा. आणि सगळ्यात उत्तरेला कोणती नदी येईल मग, तापी नदी. आणि त्याच्या खाली बघा सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर गोदावरी. ठीक आहे. त्यानंतर बघा बघा त्याच्या खाली बघा गोदावरी. आणि बघा गोदावरी आणि भीमाच्या खाली कोणतं, हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट येईल. हरिश्चंद्र बालाघाट घेतलं मी. त्याच्या खाली कोणतं आहे, भीमा नदी. ओके, भीमा नदी. ओके, भीमा नदी. त्यानंतर बघा भीमा नदी आणि नंतर बघा कृष्णा नदीच्या मध्ये शंभू महादेव. मग भीमा मध्ये नंतर बघा शंभू महादेव येईल. बघा शंभू महादेव. ओके, शंभू महादेव. आणि त्याच्यानंतर बघा कृष्णा नदी. कृष्णा नदी. आता तुम्हाला कळत असेल कसं तयार केलंय आपण, तासग. बघा तासग, पहिली मैत्रीण काय म्हणते, तासग. ओके, तासग. ओके, ग बरोबर. मग ग वरून काय नंतर तयार होणार, गोहबी. म्हणजे गोहबी. चला, नंतर भी वरून कोण काय तयार करणार, भीष्क. ओके, झालं. म्हणजे तुम्हाला उत्तरेकडून काय लक्षात येत आहेत, नद्या पण लक्षात येत आहेत आणि उत्तरेकडून उपरांगा पण करतायत. म्हणजे उत्तरेला सगळ्यात उत्तरेला कोणती रांग आहे, सातमाळा अजिंठा. त्याच्या खाली कोणती आहे, हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्या खाली कोणती आहे, शंभू महादेव. कळतंय तुम्हाला. बघा अंताक्षरी तुम्ही खेळली, कोणतं, तास ग, त्यानंतर ग वरून गोहबी, त्यानंतर भिष्क. हे तीनच शब्दावरून तुम्ही सगळं काही आन्सर देऊ शकता. म्हणजे कसं, दोन नदींच्या दरम्यान कोणती उपरांग आहे, त्यानंतर उत्तरेकडची कोणती उपरांग, दक्षिणेकडची कोणती उपरांग, हे पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एवढंच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं होतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करणार, शेअर करणार, कमेंट करणार, लाईक करणार. थँक्यू सो मच.